गाईज एक प्रँक केला आम्ही की आद्याला फोन लावलाय आणि सांगितलंय की आम्ही पडलोय पडलोय गाडीवर. तर तो येतोय आता आम्हाला ते आम्ही चेक करत होतो की तो येतो का नाही येतो. तर आता आम्ही ज्या लोकेशन सांगितलं त्या लोकेशनला चाललोय आणि मग तो तिथे येईल. बस फक्त तो नाही पडला रस्ता येता येता आमची गाडी लागेल मग आमची लागेल. तर बघू त्याचं रिॲक्शन कसं राहतं. ते शिव्या देईल इतक्या शिव्या देईल तो एवढा स्पीडने येणार आहे भावा. तू घेऊन घे मला लय स्पीडने येणार आहे. मला पण माहिती आहे त्यामुळं थोडीशी भीती वाटत होती ही घ्यायला रिस्क घ्यायला. पण बघू देखते भीती वाटते गाडी. कारण की जस्ट हाच प्रँक माझ्यासोबत याने केला आहे आणि मी जस्ट गाडी घेऊन निघत होतो आणि आले खरंच आलं की नाही सेम प्लॅन आम्ही आदिनाथ सोबत केलाय. बघू तू येतो का. तू इकडे जाऊन उभा आहे इथं थोडी येईन तो आता इकडेच बोललेलं त्याला सांगितलं तू इथं हा लोकेशन नाही सांगितलं त्याला बॅक साईडचं सांगितलं ना. बॅक तिकडे मला भीती वाटते भाई. मलाच भीती वाटते शपथ. तुलाच बदललं मी पण. काय विषय काय आलंय तू सांगितलं ना तेव्हाच मी हार्टबीट वाढली होती. मी काय म्हणलं बा माझी गाडी स्लिप झाली पाठीमागच्या गेट नाही. बरं झालं मी लवकर आलो तर निघणार होता लगेच. इतका स्पीडने गेला असतो ना गाडीची. आता मला भावा हे वाटत नाही आज एवढं स्पीडने येणार भावा त्याची गाडी स्लिप न व्हा. त्याचा फोन येईन पाहून ना माझी गाडी पण स्लिप झाली चल ये लवकर. मग म्हणेन तो एक प्रँक आम्हाला मागून गेला. त्याला म्हणता हळू नाही बरोबर. हाऊ नाही एवढं काही झालं नाही म्हणे फक्त हे वाढते म्हणे रक्कम थोडंसं अशी स्कीम आधी त्याला. घरचे म्हणते राव त्याचे घरचे बोलते त्याला घर सांगून गेले मग घरी सांगितलं येणार नाही तो. अरे वा काय चुकी धंदे झाले. अरे काही शिंद सांगून येईन भावा माझं ऍक्सिडेंट झालं म्हणून काही नाही असं म्हणतात त्यांनी ती इज्जत ठेवली नाही घरामध्ये. त्याला नेक्स्ट टाइम पाठवणार नाही माहिती की प्रँक रॉंग गोष्ट आहे. पण सही भाव करायला पाहिजे असे मग मित्राचा गळती भाव येऊ शकता काही टाइम. माझी मारून गेली माहिती आता एवढंच काय आलं भाऊ. हे बघ एवढंच काय आलं भाऊ. आता मा काय गाडी स्लिप झाली ते पहिला कॉल कोणाला घुमवायचा आहे. असा होता गाडी नसती मग काय केलं असतं भाऊ. मग भाई पळत आलं तेच ना. मग ते पाहिजेच मला वाटलं त्याकडे गाडी समोर केलं चावी माझ्याकडे. हे आधी समोर जायले हो लय स्पीड ना गेलं भाई. ओ मी फोन आला का आद्या नाही काकवतो आद्या लय स्पीड ना समोर जायले हो. अरे चावी माझ्या खिशात देणार रे. चावी माझ्याकडे ना. अरे ते जात नाही न्यूट्रल हटत नाही ती. पण सीन झाला वा. देख दाबून दिदा. बस लवकर. मला त्याची भीती वाटते. तू हळू चालला नाही तर खरंच स्लिप व्हायची बरं का. चेतक स्लिप होती बाबा. फोनच असेल बघ फोन चेक कर. पाठीमाग गेलो त्याला म्हणतो कॉलेज लागली नाही म्हण नंतर बरं पाहिलं तर ना ए बाई भावा पण प्रँक कसा होता. माझी गाडी लागली ना मला पाहिजे फोन केला म्हणे आम्ही फोन ओ मी तर बाहेर चावी घेऊन निघाला होता भावा. भावा त्याचा डोळे बघ भावा पण भावा तू भावा भाव तर लिटरली रडला रे भाई. तू धडकून दे म्हणलं कुठं तरी तू काय कर म्हणलं पहिलं फोन आलो तुला लगेच जेवत होतो आणि
मम्मी समोर चाललं मी बोलायचं आता मम्मीला माहित झालं पाठवलं याची मायला रे फॅमिली फ्रेंडली ब्लॉग ब्लॉग तुमच्या माझ्या पोचडा ब्लॉग नंतर आठवलं मला शपथ ब्लॉगची स्टार्टिंग यांनी केली आई शपथ बोललो माहितीये का याच्यानंतर काय होईल माहितीये का तू येणार नाही म्हणलं हा तुम्ही मी आता तेच जर- म्हणलो त्याला. याच्यानंतर जर तुम्हाला नाही भाऊ असं केलं ना, याच्यानंतर प्रँक नाही करायची अशी भावा याच्यात माझं काही पण नाही भाई बरं का. ओमे पहिलं सांगतो मी याच्यात माझं ओमे पण काही भाई भाईला इमोशनल झाला भाऊ हे आहे भाऊ अरे येत आहे का तू या टायमाला मी काय म्हणलो त्याला मी तुला विचारणार नाही म्हणलं तू प्लॅन करतोय काय मी डायरेक्ट येईन म्हणलं कारण की आता प्लॅन विचार करायची गोष्ट आहे चल नवत राहता झाला ना होऊन गेला ना भावा जाऊन दे आता नको. मजा आली की निवात झालं पण मग गांड फाटून हातात आली सक्सेसफुल बाबा, माझी पण माझी मम्मीच बाजूला बस सेम मम्मीच बाजूला बस मम्मी काय आलं काही नाही आलं म्हणलं पण मी स्लिप झाली म्हणलं स्लिप बरं आता काय सांगणार तिकडे तू प्रँक केला मित्रांनो लागलं म्हणताल थोडस काही इशू नाही म्हणा नाही ते लागलं नाही म्हणा ती गाडी चालू नाही आली मला गाडी चालू झाली थोडं लागलं सांगायला गेलं. थोडस तू बँडेज गिंडेज लावून घे काकू ब्लॉग बघू नका काकू कृपया करून काकू टेबल नसते का सॉरी आणि ते याचं पण लक्षात नाही हे नाही घेत का आपण पहिले व्हिडिओ रेकॉर्डिंग तुला बोलतोय की ते पण नाही वा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण नाही नंतर गाडी सुरू झाली मी जस्ट माझ्या घरात आली होतो माझ्या मित्राला ड्रॉप करून आलो कुठं जायचं होतं त्याला मग म्हणलो काय करा आता मला बंद होतो तुला म्हणलं चल म्हणलं बनू शकतो ना ते करू शकतो ना कॉलिंग करायला काय लागतंय तू कॉल कर मी सांगू का आधी असं व्हिडिओ मध्ये येते वा आणि एकच करून टाक क्रॉप करून घे म्हणा तर मला माहिती मित्रांनो, नाही नेमकं गाडी कोणती तुमच्याकडे मी इधर ही फ्रेंडशिप की टेस्ट होती है और फ्रेंडशिप की टेस्ट सक्सेसफुली हो गई है तो वी प्राउड कि हमारा ऐसे दोस्त है थैंक यू फॉर वॉचिंग थैंक यू फॉर वॉचिंग मायचा भोसडा गांड फाटून हातात थैंक यू फॉर वॉचिंग और ऐसा प्लान कभी किसी के साथ करना नहीं क्योंकि इसकी फट चुकी है मेरी भी फट गई थी जब इसने कॉल की थी सच में बहुत प्रॉब्लेम येतो पप्पा म्हणते कुठं चालला गाडी घेऊन म्हणलं कोण झालं पप्पा आणि तू तर सांगून आलं मी सांगून पण नव्हतं आलो मी डायरेक्ट चावी घेतली डायरेक्ट निघलो मी किक वापस रिवर्स घेतली लगेच पाठी मारलं समजावू नको थँक्यू गाईज फॉर आणि तुला पण फोन करून सांगणार होतो पार्ट 2 नक्की बघा गाईज आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका